हातबल आहेत, अधिकाऱ्यांचा आदेश पालन करणं हा त्यांचं कर्तव्य आहे, पण तो हातबल आहेत. आमची भूमिका, आमचा राग व्यक्त केला तो ते अदानीची माणसं या कार्यालयात बसवलेली आहेत, तुम्ही ती बाहेर काढा. तुम्ही ह्या महाराष्ट्रात जनता का हुशार लोक नाही आहेत, आमच्याकडे अधिकारी नाही आहेत, कर्मचारी आहेत ना. प्रत्येक ठिकाणी अदानीच कशाला मग काही सांगितलं तुम्हाला, तर मगाशी सांगितलं ती भीक नको कुत्रावर अशी म्हणण्याची वेळ भविष्यात येणार आहे, म्हणून आम्ही कंदील आणलेले आहेत. आवळावधीन भोपळा घ्यायची पद्धती आहे. आता दिला निधी किती कोट्यावधी रुपये दिला, अब्जावधी रुपये गोळा करणार ती मंडळी. आणि जे काय चाललेलं आहे ते जनतेच्या खिशातून लूट चालले, ती थांबवण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी आज आम्ही मोर्चा काढलेला आहे. टाळे मारले तुम्ही या कार्यालयाला, काय टाळे तिने अधिकारी मारले, अधिकाऱ्यांनी त्याला बाहेर काढलेला आहे. आपण कायदा हातात कधी घेत नाही, योग्य ठिकाणी घेणार आहे. आणि जिथं सक्ती होईल तिथं सक्तीला विरोध हा नक्की होईल. मी तुमच्या माध्यमात एक विनंती करीन ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंचांना, सर्व सदस्यांना, 26 जानेवारी जवळ आले आहे, ग्रामसभेत एक मतानी ठराव करा, महाराष्ट्रातला सगळ्या ठराव करा की आम्हाला प्रिपेड स्मार्ट मीटर अदानीचे नको, आम्हाला MSCBचे मीटर असावेत, आम्हाला अदानी मीटर नको, अदानी हटाव देश बचाव. ही भूमिका सगळ्यांनी घेतली नाही तर भविष्यामध्ये आपण सुद्धा गुलाम होऊ, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय सांगाल, आज कंदील आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आले? कंदील आंदोलन एवढ्यासाठी करण्यात आलं की भविष्यामध्ये ह्या महाराष्ट्रातील जनतेला, सर्वसामान्यच नाही सर्व जनतेला कंदील घ्यायला लागतील आपल्याला. कारण वीज एवढी महाग होणार आहे, विजेचे बिल एवढे महाग येणार आहेत आपल्याला की लूट ज्याला म्हणतो आपण, एका खिशात तुम्ही पैसे दिलेले 10 रुपये आणि तिकडे 100 रुपये काढून घेते हे गव्हर्नमेंट, हे आता जनतेच्या लक्षात हळूहळू येईल. त्याचा आम्हाला विरोध आहे. स्मार्ट मीटर, नाव स्मार्ट ह्यांचं, मग प्रिपेड मीटर ह्यांचं, प्रिपेड मीटर वेगळं. आणि आम्हाला कशा करताय तुम्ही सक्ती करू नका, ऐच्छिक ठेवा असं आमचं मत आहे. कारण हे जे काय सगळं चाललेलं आहे तो निधी जो निवडणुकीला घेतात, विधानसभा लोकसभा, हे केंद्र सरकार राज्य सरकार जे घेतंय त्या निधीची परतफेड कुठनं करायची, तर 12-13 कोटीच्या जनतेतनं खिशेतनं काढून द्यायची. ही पद्धत जी आहे ती आवळा द्यायचा आणि भोपळा घ्यायची पद्धत काय उद्योजकांची आहे, तीच पद्धत आता या प्रिपेड आणि स्मार्ट मीटरमध्ये आम्हाला दिसून आलेली आहे. आज आपल्याला काय कळणार आहे, किती युनिट झाले आपले, 50 झाले, 100 झाले, 200 आले, तिथं 50 युनिट वाढवले, 100 युनिट वाढवले. कुणाला अपील करायचं आम्ही, कुणाला विचारायचं आम्ही, विचारू शकत नाही आपण त्या बाबतीत. आज 4000 इथं लोक आहेत, मीटर इथं 22 वर्ष काम करतायत, त्यांच्या रोजीरोटीचं काय, 22,000 म्हटले लोक जातात, जवळजवळ 4000 लोक आहेत, गुणिले 5 म्हटलं तर बघच्या किती लोक होतात, ती बेरोजगार झाली. राज्यामध्ये 1 लाख लोक बेरोजगार होत आहेत, त्यांच्या पोटापर्यंत काय, ह्याचा विचार कोण उद्योजक करणार नाही, ते शासन करणार नाही आहे. आणि मग शेतकऱ्यांचा विचारला, उद्योजकांचा विचारला, ह्या सगळ्या गोष्टी विचारताना आदेश कुणाचे पाळताय तुम्ही, तर अदानीचे पाळताय. म्हणजे हळूहळू जे म्हणतो आपण ना, देश अदानी चालतायत काय, राज्य अदानी चालतायत का, होय तेच चालवत आहेत. आणि शासन आमचं आहे, त्यांचे नतमस्तक झालेलं आहे आणि शासन आम्हाला बळी देते. त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही स्मार्ट मीटरला विरोध केलेला आम्ही. आतमध्ये आपली